नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. नाशिक जिल्ह्यात 60,000 हेक्टर क्षेत्र लेट खरीप कांदा लागवडीखाली. नाशिक 8.9 तर निफाड 7 अंशापर्यंत. राज्यात नाशिक सर्वात थंड. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हळद व सोयाबीनचे दर स्थिर. कापसाच्या भावात तेजीचे संकेत. पॅनिक सेलिंग टाळण्याची गरज. कापसाच्या भावात आठवड्याभरात सुधारणा. गहू हरभरा कांद्याच्या विम्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ. राज्यात 3 डिसेंबर पर्यंत कडाक्याची थंडी. पुणे कोल्हापुरातील हवामानात बदल. ऊस दर जाहीर होण्याबाबत शेतकऱ्यांची अपेक्षा फोल. देशातील दूध उत्पादनात 4% वाढ. कृषी मंत्र्यांची माहिती. खानदेशात पपई आवक अल्पदर 14 ते 18 रुपये प्रति किलो. लातूर विभागात 12.5 लाख हेक्टरवर रब्बी पेरण्या. सांगली जिल्ह्यातील 17,000 शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा. खानदेशात मक्का लागवड सुरूच. बार्शी सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तारीख पे तारीख. काजू बिया अनुदानासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ. काजू उत्पादकांनी अर्ज करावेत. अपेटचा संचालक पाटील यांचे आव्हान. सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ. लालपरीचा प्रवासही मागणार. संत्रा उत्पादकाच्या भरपाईचा मुहूर्त केव्हा? नांदेड जिल्ह्यात 18,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी. आंबा पिकालाही विम्याचे कवच. गाळप सुरू होऊन 15 दिवस उलटले पण ऊस दराबाबत कारखानदार गप्पच. भात खरेदीसाठी 28 केंद्रांना मंजुरी. राज्यात नवे सरकार येणार 5 डिसेंबरला. मुख्यमंत्र्यांचे नाव अजूनही गुलदस्त्यातच. इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतात पाणी असल्याने पेरण्या लांबणीवर. अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ. सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल. गुन्हा दाखल होण्याची शक्यता. गाव पातळीवरील राजकारण तापणार. कोल्हापुरातील 2000 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. या महिन्यात नमो शेतकरी व PM किसान योजनेचे आणि लाडक्या बहिणीचे असे मिळून 6,100 रुपये जमा होण्याची शक्यता. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.